प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। या भारत देशामध्ये सज्जनो फार सुंदर आहे आपला भारत देश, साधा नाही। ये वो धरती है वो जहां ऋषि मुनि जपते हरि नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम। ये धरती है वो जहां ऋषि मुनि जपते हरि नाम की माला। जहां हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला। जहां प्रेम की बंसी जहां बजाते आए शाम सवेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। भारत देश अत्यंत गोड, अत्यंत सुंदर आणि खऱ्या अर्थाने मी सांगून जाईल, आपल्या प्रत्येकाला आपल्या देशाचा स्वाभिमान असावा, आपल्या संस्कृतीचा आपल्याला स्वाभिमान असावा। माझ्या भारत देशाची संस्कृती फार गोड आहे बघा। तुम्ही जगाच्या सबंध जगाला कुठेही जगावर तुम्ही जाऊन फिरून बघा, भारत देशाचा भारतासारखा संस्कृती प्रधान देश तुम्हाला विश्वाच्या पटलावर कुठेही शोधून सापडणार नाही। त्याचं कारण आहे सज्जन हो, माझ्या भारत देशामध्येच भगवंताने अवतार घेतला, माझ्या भारत देशामध्येच संतांनी अवतार घेतला, आणि त्या संतांचा मागोवा घेत भाष्यकाराते वाट उसत आपण सगळे आपलाही प्रवास चाललेला आहे सज्जन। भारत देश अत्यंत सुंदर आहे। ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही मायभूमी ही अमुची। महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा। भीमा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातेच्या घागरी। योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन भक्तासाठी जीव खर्चणाऱ्यांची। ही भूमी सप्तसुरांची काव्याची अष्टविनोदाची ही भूमी साहित्याची। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची। आपल्या भूमीविषयी आपल्याला स्वाभिमान असावा, याचं कारण सांगतो की या देशानं या मातीनं आपल्याला शिकवलं सज्जन हो, भोगातून तुम्ही कितीही दिवस प्रवास केला, किती वर्ष प्रवास केला तर तो संपणार नाही। भोगाला कुठं ठेवायचं लक्ष द्या, भोगाला कुठं ठेवायचं आणि योगाला कुठं ठेवायचं या देशानं शिकवलं सज्जन हो। या देशातल्या थोर संतांनी शिकवलं, या देशातल्या थोर क्रांतिकारकांनी आपल्याला शिकवलं। भोगाला कुठं ठेवायचं, भोगाचा वापर किती करायचा आणि योगाचा वापर कुठे करायचा। एक थोरलं उदाहरण सज्जन हो, सर्व कीर्तनकार मंडळी सांगत असतात, एक घडलेला किस्सा स्वामी विवेकानंदांच्या जीवनामधला आहे बघा। भोगाला कुठं ठेवायचं आणि योगाला कुठं ठेवायचं। सुज्ञ माणसं जे असतात, तज्ञ माणसं जे असतात, त्यांनी त्याचं नियोजन अगदी सुंदर केलेलं असतं भरत महाराज। ज्या वेळेला स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जात होते आणि त्या धर्म परिषदेच्या दिशेने रवाना होत असताना, रस्त्याने जात असताना अमेरिकेमधला अगदी तरुण तडफदार नौजवान एक मुलगा स्वामीजींच्या समोर येऊन उभा राहतोय, हात जोडले प्रणाम केला। स्वामीजी, मैं आपसे कुछ पूछना चाहता हूँ, इजाजत है? बोले हाँ। क्या पूछना चाहते हो? बोले स्वामीजी मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूँ। बोले पूछो। नौजवान लड़का था, स्वामी जी को लगा कि कुछ उसके दिमाग में कुछ चल रहा होगा, तो वो अपने मन का समाधान करने के लिए कुछ पूछना चाहता है। क्या पूछना चाहते हो नौजवान? त्यानं हात जोडले विचारू लागला अमेरिकेतला मुलगा, स्वामीजी
तुमच्या अंगामध्ये, तुमच्या शरीराकडे पाहिल्यानंतर मला जरा आश्चर्य वाटतंय. तुमच्या अंगामध्ये घातलेली तुम्ही जी धोती आहे, ती धोती तुमच्या भारत देशातली आहे. तुमच्या अंगामध्ये परिधान केलेली कफनी तीही तुमच्या भारत देशातली आहे. तुमच्या डोक्यावर घातलेली जी भगव्या रंगाची जी पगडी आहे, गेरुव्या रंगाची जी पगडी आहे, ती सुद्धा तुमच्या भारत देशातली आहे. पण अगदी तुमच्या पायातली जी फॅशनेबल चप्पल आहे ना स्वामीजी, ती मात्र आमच्या देशातली आहे. हो, तुमच्या भारत देशात अशा फॅशनेबल चप्पल मिळत नाहीत का स्वामीजी? स्वामीजीनं दिलेलं उत्तर अत्यंत गोड आहे सज्जन. स्वामीजी म्हणतात, हे नौजवान, माझ्या कमरेची जी धोती आहे ती माझ्या भारत देशातली, माझ्या अंगातली कफनी माझ्या भारत देशातली आहे, माझ्या डोक्यावर घेतलेली पगडी ती माझ्या भारत देशातली आहे, पण चप्पल तुझ्या देशातली आहे. त्याचं कारण असं आहे, आमच्या देशात चप्पल मिळत नाही तसं नाही, पण जाणीवपूर्वक माझ्या डोक्यावर घेतलेली ती पगडी, गेरव्या रंगाची भगव्या वस्त्राची ती पगडी, ती माझ्या भारत देशातली आहे. त्याचं कारण आहे, हे नौजवान, माझ्या भारत देशातली संस्कृती ही योग प्रधान संस्कृती आहे आणि तुझ्या देशातली संस्कृती भोग प्रधान आहे, म्हणून ती पायाखाली तुडवली आहे. बघा सज्जन हो, सुज्ञ माणसं, तज्ञ माणसं, नियोजन त्यांनी केलेलं असतं. भोगाला कुठे ठेवायचं, योगाला कुठे ठेवायचं, भोगाचा किती वापर करायचा आणि योगाचा किती वापर करायचा. म्हणून मला एवढंच सांगायचंय, भोग जीवनातला जो प्रवास आहे तो कधी संपत नाही. म्हणून आपण वळालं पाहिजे कुठे, योगाच्या प्रवासाकडे सज्जन हो. योगाचा प्रवास माझे ज्ञानोबा म्हणतात, सगळ्यांनी करा. असोनी संसारी जीवे वेगो, असोनी संसारी जीवे वेगो, टाळ्या वाजवायला कंजूशी नाही करायची. टाळ्या वाजवायला टाळा अजिबात करायची नाही. बघा, मी नेहमी सांगत असतो, आता तुम्ही सगळे नवीन आहेत माझ्यासाठी म्हणून आज भी सांगतो बरं का. वो शहर नहीं है, एक शेर मैं आपके सामने पेश कर रहा हूं, सुनो. वो शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो. वो मकान नहीं है जहां अतिथि के लिए एक दो कमरा खाली न हो. वो खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो. वो ससुराल नहीं है जहां साला और साली न हो. और वो कीर्तन की महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. खरोखर तुम्हाला सगळ्याला मला अगोदर वंदन करावं वाटते. त्याचं कारण असं आहे, हे ओरिजिनल गावरान तूप तुम्ही पचवत आहे. खरं सांगतोय अगदी. त्याचं कारण आहे, बऱ्याच लोकांना अपचनच होतं बहुता. हे ओरिजिनल, आणि ज्याला एकदा ओरिजिनलची सवय लागली का मग चायना मालाचं ते बहिष्कारच करत असतात. विठाला विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, सज्जन हो, आपण प्रपंचामध्ये जीवन जगत असताना, प्रवास पूर्ण करत असताना काय करा, जरी संसारामध्ये जीवन जगत असलो तरी एक करा, असोनी संसारी जिवे भेगू करी. शत्रू येईल ना एखादा बंदूक घेऊन असा. संसारामध्ये जरी आपण राहत असलो ना सज्जन हो, तरी आपण भगवंताचं नामचिंतन करत करत योगाच्या माध्यमातून आपला प्रवास केला पाहिजे. आता प्रवास करत असताना सुद्धा त्याचे 4 प्रकार आहेत बघा. एक योगातून योगाकडे प्रवास आहे. भोगातून भोगाकडचा हा प्रवास आपण पाहिला. योगातून योगाकडचा प्रवास आहे. एक तिसरा प्रवास आहे जो भोगातून योगाकडचा आहे. आणि चौथा प्रवास आहे योगाकडून भोगाकडचा आहे. पहिला प्रवास भोगाकडून भोगाकडचा आपण जो पाहिला. दुसरा प्रवास योगाकडून योगाकडचा. हा प्रवास अत्यंत गोड आहे. परमार्थ करत असताना
परमार्थिक जीवन जगत असताना, योग साधनेचं अवलंबन जीवनामध्ये करत असताना, आता आहे त्या स्थितीवर समाधान न मानता जेवढं जास्त होईल तेवढा आणखी परमार्थ आपला वृद्धिंगत कसा होईल याचा सदैव विचार करत राहणं, त्या परमार्थाची वृद्धी, परमार्थाची वाढ कशी होईल. बऱ्याच वेळेला सज्जन हो, लोक या प्रपंचामध्ये वैतागून प्रपंचाला नश्वर आहे असं समजून बऱ्याच वेळेला ते परमार्थात येतात, कीर्तनामध्ये येऊन बसतात. हो, 4 शब्द त्यांना थोडंसं जिव्हारी लागतात म्हणून ते पुन्हा कधीतरी एखाद्या महाराजांकडून माळही गळ्यामध्ये घालतात, पण त्यांची ती माळ जास्त काळ टिकत नाही. आणि जोपर्यंत सप्ताह चालू आहे, जोपर्यंत परमार्थाचं वातावरण चालू आहे, तोपर्यंत ते सगळं टिकतं. पण एकदा सप्ताह संपला म्हणून तर म्हणतात ना, काही काही आमचे कीर्तनकार मंडळी सांगत असतात, माणसांना करपट वैराग्य निर्माण होतं भरत महाराज. म्हणून करपट वैराग्य होतं कधी? इकडे आखाड्यात गेलं की कुस्त्या खेळायचं, करपट वैराग्य. सप्त्यात पखवाज वाजायला लागला, गायन सुरू झालं की सप्त्यामध्ये करपट वैराग्य. मग माणसं काय करतात? काल्याच्या दिवशी काल्याच्या कीर्तनकाराकडून माळी गळ्यामध्ये घालतात. हो, घालतात माणसं, गळ्यात माळी घालतात सप्त्यात आणि काढून फेकतात हप्त्यात. हप्ता झाला की गेल्या माळीत. त्याचं कारण आहे जास्त काळ टिकत नाहीत त्या माळी बघा. आणि ते टिकलं पाहिजे, त्याची वृद्धी झाली पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये पुन्हा संगती चांगल्या लोकांची आपण केली पाहिजे. तुळशीदासजी म्हणतात, धूळ आहे धूळ, त्या धुळीनं जर वाऱ्याची संगती केली तर ती धूळ आकाशामध्ये उंच उडते, शुद्ध हवेत शुद्धतेचा आनंद ती धूळ घेते. पण तीच धूळ ज्या वेळेला पाण्याची संगती करते त्यावेळेला त्या धुळीला लोकांच्या पायाखाली चिखल बनून तुडावं लागतं. म्हणून संगती जीवनामध्ये चांगली केली पाहिजे तो प्रवास करत असताना. गगन चढई रज पवन प्रसंगा, हो कीच हिमिलाही नीच जल संगा. गगन चढई रज पवन प्रसंगा. जीवन जगत असताना चांगल्याची संगती झाली पाहिजे आणि वाढ झाली पाहिजे. याला योगातून योगाकडचा प्रवास म्हणायचं. म्हणून सप्ताह अटेंड करा, चांगली कीर्तन अटेंड करा. माणसं काही काही विनाकारण गैरसमज लोकांनी निर्माण केला स्वतःच्या मनामध्ये. काही काही लोक सहज म्हणतात, भिशे महाराज सत्याने माणसं सुधरत नाहीत आणि कीर्तन तमाशाने माणसं बिघडत नाहीत. कोण म्हणतो सुधरत नाही? सप्ताहाने जर माणसं सज्जन हो कीर्तनातून, सप्ताहामधून, कथेतून जर माणसं सुधरत नसतील तर ती माणसं आयुष्यात कधीच सुधरू शकत नाही, कधीच नाही. हेच एक साधन आहे, हीच एक गादी आहे ज्या गादीला आजही पवित्रतेने नतमस्तक होतात माणसं सगळे, कुणी जरी असला तरी. आणि सुधारलं पाहिजे हो काहीतरी. किती दिवस सप्ते केले, किती दिवस जरी आपण लाखो रुपयाची उधळण जरी केली आणि माणूस एकही जर सुधारला नाही, एकाचंही अंतकरण जर परिवर्तित नाही झालं तर उपयोग. म्हणून नेहमी मी सांगत असतो, सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. मेरा मकसद है कि एक सूरत बदलनी चाहिए. कुठंतरी बदल झाला पाहिजे सज्जन हो. जीवन क्रांतीच्या दिशेने वाटचाल माणसाने केली पाहिजे. सामान्य एक ग्रामीण भाषेतला एक शब्द अगदी यूज करतो सज्जन हो, मुरदाडासारखं माणसाने जगू नये. काही अर्थ नाही त्या जगण्याला बघा. काहीतरी शार्पनेस असावं, जगण्यात सुद्धा शार्पनेस असावं. सामान्य जगण्याला काही अर्थ नाही. म्हणून सज्जन हो आपण अटेंड केलं पाहिजे. 9 दिवस जर आपण या परमार्थिक क्षेत्रामध्ये आलो, 9 दिवस आपण जर 9 दिवस दिले तर देव आपल्याला नव चैतन्य देतो. मिळतं ते नव चैतन्य आपल्याला, पण आपण आलं पाहिजे. आता बघा इथे तरी जरा काही तरुण मंडळी दिसत आहेत कीर्तनामध्ये, पण बऱ्याच ठिकाणी आज अशी अवस्था झाली सप्ताहाची, सगळे सिनियर सिटीजनच सप्ताहामध्ये पुढे असतात. तरुणांना वाटतं हे आमचं कामच नाहीये. कुठंतरी बदल झाला पाहिजे. म्हणून आमचे भरत महाराज बघा, किती मी पाहतोय भरत महाराजांना,
अत्यंत छोटे होते. त्यांचे वडील त्यांना सप्ताहामध्ये ॲटलस सायकल होती, त्या ॲटलस सायकलच्या मागच्या कॅरियरवर बसून तेव्हापासून 10-10, 15-15 किलोमीटर त्यांना घेऊन फिरायचे ते सज्जन. मी पाहिलंय भरत महाराजांना. आजही केवढाही मोठा माणूस असू द्या, कितीही प्रसिद्ध माणूस असू द्या, मी सांगतो अगदी या नारदाच्या गादीवरून आमचे भरत महाराज कोणालाच आवाज काढू देणार नाही. त्याचं कारण एकच आहे सज्जन, एकच कारण आहे, त्यांनी ते सगळं अनुभवलंय. त्यांनी आपल्या जीवनातला प्रवास त्यांनी वृद्धिंगत केलाय. ती योग साधना त्यांनी मिळवली आहे. येस, एवढं सोपं नाही. लोक आमच्यासारखे बोलून जातात योग भ्रष्ट आहेत माणसं. नाही, योग भ्रष्ट कशाचं काय आलंय? प्रयत्नानं मिळवावं लागतं सज्जन हो. या जगामध्ये काहीच कोणाला मिळत नाही. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता माणसाच्या पदरामध्ये येत नसते सज्जन हो. म्हणून तर मनी पडल्या दे रे हरी, नाही हो त्या गोष्टी शक्य. आपण बदललं पाहिजे. पहिला आपल्या बुद्धीतून ती चालना प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि मग कार्यान्वित झालं पाहिजे. विठ्ठला प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.